प्रेम त्यांनी कमवलंय या क्षेत्रामध्ये. तसं व्यक्तिमत्व निसारबाई म्हणजे सर्वांचे लाडके बाईजान. आणि नुकतंच आपण पाहतोय की कुळगाव बी प्लस या संघाच्या वतीने देखील भरपूर सारे शुभेच्छा येतात निसारबाई यांना आणि संपूर्ण टीमला. आणि नक्कीच निसारबाई यांच्यासाठी कॅश प्राईज नक्कीच आलाय. जर सलगचे 3 बॉल 3 षटकार जर आले तर कुळगाव बी प्लस यांच्या वतीने नक्कीच कॅश प्राईज असणार आहे 2000 रुपयाचं. हे देखील कॅश प्राईज आहे. ओव्हर नंबर 2 बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मैदानात 7 मध्ये दाखल होतात सोनू. एक उत्कृष्ट खेळताना गोलंदाजी आम्ही नक्कीच पाहिली आहे. रफ्तार म्हणून ज्याची ओळख आहे, खेळताना मलिंगा म्हणून ज्याची ओळख आहे, जांभिवलीचा मलिंगा. आणि आता तोच गोलंदाजीसाठी आला. पहिलाच बॉल आपण पाहतो इकडे पाहावं लागेल. विकेटचं बटन नाराज असतील निसारबाई मैदानाच्या बाहेर. आता संघाला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल हे देखील नोंद घ्या सर, विनंती आहे. कारण की तुम्ही देखील उत्कृष्ट खेळाडू, तुम्हाला देखील माहिती आहे स्पर्धेचा नियम. याचा आपण रिव्ह्यू घेऊया. एकदा अंपायर्स कॉल नक्की झालेला आहे की एकदा चेक केलं जाईल. येस, बॅटर OUT फलंदाज होतील बाद आणि परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. परंतु कुठल्याही प्रकारचा सरांनी अगदी मान्य केलं ते जे काही निर्णय होता आणि नक्कीच मैदानाच्या बाहेर दाखल होतील. चांगली बॅटिंग नक्कीच केली आहे निसरबाई यांनी देखील. चांगलं स्टार्ट आपल्या टीमला करून दिलं आणि मैदानाच्या बाहेर दाखल होतात. आणि अहमद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एंटर होतील. अहमद मैदानात 7 मध्ये एंटर होतील. बोला तयार. पुढचा बॉल फिल्डर होते. बॉलला पॉइंटला फिल्डर तिकडे तैनात. आणि इकडे बॉट थ्रो तिथे पाहायला मिळाला. काय थ्रो होतो, अगदी क्विक रिॲक्शन पाहायला मिळतो. इकडे बघा रिव्ह्यू रनआउट साठी, कारण की सिंगल कॅमेरा आहे त्यामुळे जे काय निर्णय आहे ऑनफिल्ड डिसिजन तुम्हाला द्यावा लागेल. दोन्ही अंपायर्स लेग अंपायर्स देखील सांगा. प्रशांत भोईर आहे तिकडे, अगदी उत्कृष्ट खेळाडू प्रशांत भोईरचा नक्कीच उल्लेख केला जातो. चला दोन्ही अंपायर्स नक्कीच चर्चा करतात. डिसिजन जे काय असेल ते आपण नक्कीच देणार आहोत ऑन फील्ड. तुम्हाला मान्य करावं लागेल. दोन्ही टीम्स देखील नोंद घ्या. येस, नॉट आउट आहे. नक्कीच या 2 धावा इथे एकवळल्या जातील. सगळी चेक देखील इथे केला जातो आणि नक्कीच प्रॉपरली अगदी पाहिलं तर नक्कीच संपूर्ण टेक्निकल टीम देखील आपण पाहतो. येस, नॉट आउट इथे आपण पाहतोय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. बट बघा कुठलाही एकदा सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. प्लस एकदा आपण एकदा कन्फर्म करू आणि कन्फर्मेशन देऊन तुम्हाला माहिती पोचवू. बघा कुठल्याही प्रकारचा कुठल्याही संघाला रिव्ह्यू नाही आहे हे देखील दखल घ्या. फक्त अंपायर्स कॉल आहे त्यामुळे आपण हे रिव्ह्यू घेतोय. कारण की क्रुशल मुवमेंट आहे, डाऊटफुल देखील आहे. येस, बॅटर नॉट आउट असणार आहे कारण की ऑनफिल्ड डिसिजन, कारण की सिंगल कॅमेरा
त्यामुळे समोरचा आपण अगदी प्रॉपरली जर विषय केला तर एकच आपण प्रॉपरली दिसत नाहीये. त्यामुळे इकडे जे ऑनफिल्ड असेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल. ऑनफिल्ड डिसिजन 2 धावा नक्कीच मिळतात आणि या 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. माफ करा, 1 धाव आहे. तर 1 धाव्याने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचेल. 12 ऑन बोर्ड, 12 धावा धावफलकावरती आहेत. आता स्ट्राईक वरती अहमदचा जर विचार केला तर हार्ड हिटर, विस्फोटक बॅटर म्हणून नेहमीच त्याला सातत्याने ओळखलं जातं. आणि अगदी आपण जर पाहिलं तर शीळ काराव या मैदानावरती जेव्हा बॅटिंग चालू होते अहमदची अर्धशतक ज्यांनी झळकावलं त्या स्पर्धेमध्ये देखील तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये अहमद आहेत. स्ट्राईक वरती लेफ्ट हँड बॅटर. ओ इकडे आपण पाहतोय वेगाने टाकण्यात आला बन्नाट बॉल, परंतु इकडे एक सिंगल नक्कीच मिळते. लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 13 ऑन बोर्ड, 13 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला आपण पाहतोय नेमकी जांभोली संघाला बॉलिंग अटॅकसाठी खास करून ओळखला जातो आणि तीच बॉलिंग अटॅक आता सध्याच्या घडीला चालू आहे. कारण की रफ्तार भरपूर आहेत. आपण जर पाहिलं तर आकाश असेल, सोनू असेल, दुर्गेश असेल, फार चांगली गोलंदाजी सातत्यानं त्याची नक्कीच पाहायला मिळते त्यांची. बॉल होती यार, पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. फिल्डर आहे त्याचा अवाक्याचा बाहेर बॉल जाईल सीमारेखा पार. बॉल आपण सुपूर्द करा. स्लॅश बॉल सुपूर्द केला. आपण लगेच मॅचला सुरुवात करा, वेळ घेऊ नका. वेळ भरपूर झाला. याच्यानंतर आपण पाहिलं तर अजून भरपूर मॅचेस कव्हर करायचे. विनंती असेल स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. मग टायमर ऑन आहे. आडवा बॅटने इकडे पाहायला मिळतो. इकडे गॅप मोठा नाही, धावांचा डोटा शोधला, गॅप लावला मॅप. अगदी या स्कोर कार्डला संजीवनी देण्याचं काम केलं असं म्हणावं लागेल या चौकारानं. आणि धावफलक एकदम पोहोचले. 23-23 ऑन बोर्ड. 23 धावा. पुन्हा एकदा बॉल होती यार, पुढचा बॉल. मलिंग ऑफ जांभिवली म्हणून जशी ओळख आहे आणि या विकेटचं बटन बाटसुनी गेज एजन गॉन परतावं लागेल रमीजला मैदानात. रमेश आणि बॅक टू पवेलियन फलंदाज बाद.
जब्बार येतात. आकाश 20 मैदानात आतमध्ये नक्कीच दाखल होतील. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आलेत आकाश बॉलिंग मार्कवरती. चला स्पीड अप करा टीम जांभोली संघ, वेळ घेऊ नका प्लीज. लास्ट कॉल. स्ट्राईक एंड वरती अहमद, नॉन स्ट्राईक एंड वरती जब्बार. असं ऑन बोनस एकदा. लॉफ्टेड स्ट्रोक आल्या आल्या पाठवलाय स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनचा बाहेर आलेला अजून एक. पुढचा बॉल आकाश बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा. राईट अप राऊंड विकेट. ओ इकडे आपण पाहतो ब्लॉक होलचा बॉल टाकण्यात आला वेगाने. थ्रो चुकीचा पाहायला मिळतो. फिल्डर मागे आहेत, बॅकअप चांगला आहे आणि एक सिंगलच मिळेल 22च्या माध्यमातून पठाण सर सांगत असताना. सिंगल बाय 22 आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन ए बोर्ड. दीप किल्लारे आमचे समवेत आहेत, करताना उत्कृष्ट स्कोरिंग देखील ते करतात. कॉमेंट्री देखील फार चांगली सुरुवात नक्कीच त्यांनी केली आहे कालपासून आमच्या समवेत. आणि त्यांचे गुरुवारी आपण पाहतोय राहुल चव्हाण सर. अगदी शाळेमध्ये जेव्हा विद्यार्थी सरांशी येतो तेव्हा अगदी तो टॉप क्लासच होतो, यात मात्र काही शंका नाही आहे. आणि ते घडवण्याचं काम मात्र करतात एक नवीन कॉमेंटेटर. आपल्या या संपूर्ण परिसराला देण्याचं काम करतात. स्ट्राईक एंड वरती जब्बार. हाफ ट्रॅकर बॉल होता, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही आणि इकडे डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने इथे सुरुवात मात्र करतायत जब्बारची. पहिला बॉल फेस करत असताना डॉट बॉल येतोय. जे हनुमान क्रीडा मंडळ व एमडी ग्रुप जोवेली आयोजित एमडी चषक 2026 मितेश डुळे यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं नक्कीच पाहायला मिळतोय. इकडे आपण पाहतोय पाहावं लागेल लाईन खराब आहे, लेन देखील थोडीशी खराब. एस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव नक्कीच मिळणार आहे आणि धावफलक जाऊन पोहोचेल 31 ऑन ए बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल आकाश. इकडे जब्बार सुरुवातीवरती आपण पाहतोय, परंतु अजून एक बॅक टू बॅक सेकंड वाईड येतोय. दुसरा वाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच करताना स्पर्धेला ज्यांनी युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच भेट देतात आणि या संपूर्ण जांभोली टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आमचे नयनजी राऊत साहेब असतील, हर्षदजी राऊत, कुणालजी राऊत असतील, प्रतीक पाटील, अनिश पाटील याच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात संपूर्ण जांभोली टीमला. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि इथे दुसरी धाव देखील इझिली कंप्लीट होती. 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट होतात आणि 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 34 ऑन बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आहे. इकडे आपण पाहतो लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑन साईडला वैभव पवार आलेत आणि एक सिंगल मिळेल. अगदी आता पाहिलं तर आता सिंगल डबलचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि कॅल्क्युलेटिंग क्रिकेट म्हणावं लागेल. सदस्य घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू तर आहे.
चला नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला प्रियांश 11 कुडगाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम डिंगडॉंग कासगाव. चला दोन्ही टीम्स नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे याच्यानंतरची मॅच. लाऊड अपेल आणि यस इकडे विकेटचं बटन पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग पाहायला मिळत होती. अहमदला परतावा लागतोय मैदानाच्या बाहेर आणि षटक क्रमांक 3 इथे कंप्लीट झाले. यस पाणी आतमध्ये घेऊन जायचं आहे. सर यस 12th एक्स्ट्रा प्लेअर कोण असेल तर आपण जाऊ शकतात आतमध्ये पाणी घेऊन. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 आपण पाहतो. दुर्गेश आलेत बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याची ओळख नेहमीच राहिली आहे असा खेळाडू आता बॉलिंग मार्कवरती दुर्गेश. पहिला बॉल दुर्गेशचा वेगाने टाकण्यात आला परंतु इकडे अगदी फटका आपण जर पाहिलं तर स्वतःला वाचवण्यासाठी हा फटका केलेला की काय त्याच प्रकारची अगदी बॅट इथे टाकली जब्बार यानं. इकडे आपण पाहतोय ऑन साइड टर्न केलाय आणि 2 धावा कंप्लीट होतील. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 39 ऑन अ बोर्ड. कुजोय जावा दाफुलकावरती आहेत. पुढचा बॉल रज्जाब स्ट्राईक वरती
लॉफ्टेड स्ट्रोक डायरेक्ट थेट पाठवलाय ऑन हायवे. इट्स माय वे. सिक्सर षटकार. बॅटिंग चालू मैदानात 7 मध्ये रज्जाबच्या बॅट मधून दी चांगला फटका पाहायला मिळाला. प्लस एकदा बॅटर तयार. इकडे कव्हर्सला फटका पाहायला मिळतोय. गॅप मोठा नाही. धावाचा डोटा आडवा बॅटने केला इथे कडवा. यो, 49 धावा फलकावरती आहेत. 49 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं प्रगतीपथावरती ऑनगोईंग आहे. चला प्रियांश 11 कुळगाव आपण आला असाल तर रिपोर्ट करा. याच्यानंतर तुमची मॅच आहे. वेळ घेऊ नका. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे आपल्याला. आडवा बॅटने खेळल्यात आणि या 2 धावा नक्कीच कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 51. टीमची हाफ सेंचुरी देखील कंप्लीट झाली आणि 51 धावा फलकावरती लागले गेलेत. 51 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल. ओ यहाँ पर किसके मारा बल्ले से और यहाँ पर सिंगल कंप्लीट. दूसरे की कोशिश जारी और यहाँ पे एक्यूरेट थ्रो. 2 रन यहाँ पर मुकम्मल कर चुके हैं. 2 रन के माध्यम से स्कोर कार्ड जाता हुआ 53 ऑन बोर्ड. 53 धावा नक्कीच धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 संपले आणि अखेरचं षटक आता कोण घेऊन येईल देखील पाहणं गरजेचं राहील. चला वेळ घेऊ नका. स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. आकाश आले आता बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल फुल टॉस बॉल होता. आडवा बॅटने आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर फक्त आणि फक्त राहतील धावत. बॉल जाईल अखेरीस सीमा रेखा पार. पहिला प्रियांश 11 कुळगाव बघा वारंवार पुकार येतात. मुन्ना आपण आला असाल तर या प्लीज. विनंती आहे. प्रियांश 11 कुळगाव आणि कासगाव टीमचे कॅप्टन डिंगडॉंग कासगावचे इथे उपस्थित आहेत कॅप्टन आणि प्रियांश 11 कुळगाव तरुण डे. विनंती असेल आपण आला असाल तर या. मुन्ना स्वामी आलेत. आपलं देखील स्वागत. वेलकम. चला टॉस आपण नक्कीच करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. ओव्हर नंबर 5 ऑन गोईंग आहे. तुमचे खड्डा देखील आलेत. आपलं देखील स्वागत आहे खड्डा. इकडे विकेट्स नक्कीच बंधन तुम्हाला पाहायला मिळतो.
58 ऑन अबोर्ड. 58 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागले गेल्यात. तुमचे मित्र अगदी जिवलग सातत्यानं संघासाठी 12th मॅनच्या भूमिकेमध्ये नक्कीच असतात. क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे. आवडीचा खेळ आहे त्यांच्या, कुशलच्या, आणि कड्डा या नावाने भरपूर चर्चेत आहे. बोलत यार इकडे आपण पाहतो प्रकार बॉल होता. अगदी जर पाहिलं तर अपील देखील केली आहे विकेट, आणि धावचीच्या स्वरूपात परतावा लागेल फलंदाजाला. मैदानाच्या बाहेर अजून एक धक्का लागतोय. टीम बॅटिंग करत असताना बायजान स्टार या संघाला फलंदाज बाद. वेळ घेऊ नका. आतापर्यंत विचार केला तर 4 बॉल नक्कीच खेळ कंप्लीट झालाय. इकडे फुलटॉस बॉल. फिल्डर आहेत आणि नक्कीच स्टॉप केला बॉलला. चांगलं फिल्डिंग म्हणावं लागेल. आणि इकडे देखील मिसफील्ड झाली आहे. एक फिल्डर देखील चुकी करतो, दुसरा फिल्डर देखील चुकी करतोय, आणि इथे तोपर्यंत या धावा एकवडल्या जातील. तीन धावा नक्कीच इथे एकवडल्या जातील. 3 धावाच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 61 ऑन बोर्ड. 61 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष आहे. आडवा बॅटने ऑन टोस केल्यात. फिल्डर आहेत पॉइंट रिजनला, आणि विकेटचं बदन. शेवट गोड गेली या विकेटनं. 61 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. 62 धाव्यांची गरज या मॅच मध्ये आहे. जर बैसेक इन ऍक्शन मध्ये नक्कीच खेळतील. भाईजान सर्वांचे लाडके, अगदी भरपूर चर्चेत या सीझन मध्ये, आणि दोस्ती दुनियातील राजा माणूस म्हणून नेहमीच यांची ओळख राहिली असं व्यक्तिमत्व आहे. चला टॉस आपण करून घेतोय. एका बाजूला आपण पाहतोय NSG कुळगाव, अर्थातच त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना मिताली 11 कासगाव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या मान्यवरांच्या शुभेच्छा आपण करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस.
चला यस, मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय सेकंड इनिंगला. आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल करतो मायक्रोफोनवरती परिवर्तन. एक नौके कॉमेंटेटर म्हणजे जी नक्कीच ओळख झाली आहे. आणि तत्पूर्वी आपण खऱ्या अर्थानं करणार आहोत टॉस. चला टॉस आपण करतोय. सुधीरजी धुळे इथे आहेत उपस्थित, त्यांच्या शुभाचे आपण करणार आहोत टॉस नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला NSG कुळगाव आणि त्याच्या अगेन्स्ट मिताली 11 कासगाव. चला या टॉस बॉक्स मध्ये विनंती आहे. NSG कुळगाव आज संघ दाखल झालाय आणि सातत्याने आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं प्रियांश 11 कुळगाव या नावाने संघ खेळत असतो. म्हणजे रोहितभाई शर्मा असतील याच्या नावाने सातत्याने संघ दाखल होतो, परंतु आज एक वेगळ्या नवीन नावाने संघ दाखल झालाय NSG कुळगाव आणि आज संघ पुरस्कृत केलाय. त्याच दरम्यान आमचे कुशल देखील आहेत. चला मॅचला होते सुरुवात. देव्या दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपण करूया इन्व्हाइट आमचे साथी समालोचक अर्थातच दीप यांना. हे टॉस जिंकलाय मिताली 11 चला टॉस जिंकला टीम NSG कुळगाव या संघानं आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी कासगाव संघाला. चला ओड्यू दीप सर. थँक्यू सो मच. तर सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहू शकता तुम्ही भाईजान 11 विपक्ष जांभिवली. पहिला चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू सरळ डाव खेळले आहेत. शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. शतरक्षक बनतील फक्त प्रेक्षक. भाईजान 11 याने प्रथम फलंदाजी करत असताना 61 धावा कुठल्यात आणि एक भल्ल मोठं आव्हान जांभिवली संघासमोर. 62 धावा करायच्या आहेत. येणारे 4 षटक असतील आणि 62 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. दुसरा चेंडू मात्र षटकार. चांगली फलंदाजी मैदानावरती पॉवर प्लेची. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय त्या ठिकाणी आणि चेंडू चालला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. जरी दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारला तर तिसऱ्या चेंडूवरती मात्र गोलंदाजांनी कमबॅक केलंय. चौथा चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू फुलटॉस चेंडू होता. पुरेपूर फायदा घेतलाय. फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू फरार. तुम्ही बोल नका अंपर आले थांबा.
नो नसेल हा चेंडू, फेअर डिलिव्हरी आहे या ठिकाणी. फुलटच चेंडू होता, पुरेपूर फायदा घेतला आणि षटकार लगवलाय फलंदाज वैभव याने. चांगली फलंदाजी करतो मैदानावरती वैभव पवार. 2 षटकार लगवलेत आतापर्यंत. हा चेंडू हलक्या हाताने खेळायचा होता, अपील करतायत पण आहे डॉट चेंडू. कुठली धाव मिळणार नाही या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज मैदानावरती फहीम. डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा. हा चेंडू उंच उडाला आहे कडा बॅटची आणि क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी भाईजान. कुठली चूक करणार नाहीयेत. सोप्पा झेल आणि फलंदाज होतो या ठिकाणी बाद. आकाशच्या खेळीचा अंत. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नैनेश. ज्या वैभवने चांगली फलंदाजी केली मैदानावरती तोच वैभव तंबूच्या आशेराला परतताना चांगली फलंदाजी करत होते. 2 षटकार त्यांच्या बॅटीतून आले होते पण मात्र गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र एक विकेट संपादित केली. महत्त्वपूर्ण विकेट होती ती. चांगली बॅटिंग करत होते मैदानावरती वैभव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नैनेश. गोलंदाज अप्पू. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कुठली चूक करणार नाही. पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅक दूध. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतली आणि या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट घेतले गोलंदाज अप्पू याने. चांगली गोलंदाजी आलेल्या विकेटचं पतन. फलंदाजांना रोखून ठेवले पूर्णपणे गोलंदाजाने. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा होती तडम्यांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतायत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. चेंडू फरार. चौकार. जसे जसे मैदानाच्या आतमध्ये गेले तसे चौकाराने सुरुवात केली. चांगली सुरुवात करतायत आकाश. पहिला चेंडू चौकार. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या टप्प्याने खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय त्या ठिकाणी. कुठली धाव मिळत नाहीये. चेंडू जाईल निर्धाव. जरी पहिल्या चेंडूवरती चौकार लगवला आकाशाने येऊन पण दुसरा चेंडू मात्र कमबॅक. पुन्हा एकदा पाहू शकता तुम्ही गोलंदाजाने लगेच निर्धाव चेंडू फेकला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी. हा चेंडू खोदून काढलाय चेंडू मिड विकेटच्या दिशेने
क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कुठली चूक करणार नाही, उचलून फेकतील तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती 20. 20 बॉल आणि 42 धावेची आवश्यकता. चौथ्या क्रमांकाला आलाय आकाश आणि चांगली फलंदाजी करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा उसळी होती चेंडूला, थोडीशी उसळी होती चेंडूला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा आकाश. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळून काढायचा होता. प्रयत्न फसले त्या ठिकाणी. कुठली धाव मिळणार नाहीये आणि धावसंख्या दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती 20. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 42 धावेची गरज. 18 चेंडू 42 आणि न्यू गोलंदाजी ट्रॅकवरती अहमद. पहिला चेंडू. हा चेंडू आपट्याकर चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, थोडीशी मिस फिल्डिंग होते त्या ठिकाणी. लगेच 2 धाव एकवटल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती 22. थोडीशी आउटफील्ड खराब असल्यामुळे थोडेसे फंबल होत आहेत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. दुसरा चेंडू. हा चेंडू शपळवून खेळायचा प्रयत्न होता, पण पंच आमच्याकडे वळतायत आणि हा येईल स्क्वेअर चेंडू. व्हाईट बॉल. दुसरा चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, मात्र काय घडलंय मैदानाच्या वरती आणि फलंदाज होतो बाद. जात असताना आकाश सावंत. चांगली गोलंदाजी करते अहमद या ठिकाणी. आकाशला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल मैदानावरती जर हा सामना जिंकायचा असेल तर. फुल केलाय चेंडू मिड विकेटच्या दिशेने. शतरक्षक बनल फक्त. षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती 29. अजूनही येणारे चेंडू.
15 चेंडू आणि 33 धावेची गरज. नाही तो येणार होता पण नाही आला. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला. सरळ ड्राईव्ह खेळलेत. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका आणि हा जाईल चेंडू. प्रथम फलंदाजी करत असताना भाईजान निलोन यांनी 61 धावा कुठल्यात आणि 62 धावेचं भलं मोठं आव्हान. या षटकातील शेवटचा चेंडू आणि सामना करेल आकाश. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का एखादा आकाशच्या बॅटमधून. आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कुठलीच चूक करणार नाही. हा चेंडू बॅटची कडा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, पण प्रयत्न फसलाय त्या ठिकाणी. येणारे 8 चेंडू आणि 25 धावेची गरज. येणारे चेंडू असतील 8 आणि 25 धावेची गरज. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये पाहू शकता तुम्ही. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न होता. तडम्यांच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. भाईजान कुठली चूक केली नाही.
चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते आपल्याला अप्पूच्या माध्यमातून. हा पुन्हा एकदा उंच उडवलाय चेंडू, स्वतः बॉलर येत आहेत आणि मात्र त्या ठिकाणी घडले तरी काय, पण घेतलेली आहे कॅच. न्यू गोलंदाजी मार्क वरती आणि हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू फरार, षटकार. महत्वपूर्ण 5 चेंडू आणि 18 धावेची गरज. आणि हा पुन्हा एकदा खोदून काढलाय त्याच दिशेने शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. अजून एक सिंगल मिळाली, सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती 45. 4 चेंडू आणि 16 धावेची गरज, 17 धावेची गरज. काय घडेल काय बिघडेल. आणि हा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने, शतरक्षक आहेत धावतील त्या चेंडूच्या पाठी. आणि सिंगल त्या ठिकाणी, सिंगल डबलने काय होणार नाहीये, मोठे फटके खेळावे लागतील मैदानावरती. जर हा सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके मात्र आवर्जून खेळावे लागतील फलंदाजाला. पण ते मोठे फटके काय येत नाही आहेत फलंदाजाच्या बॅटिंगमधून. 3 चेंडू आणि 16 धावेची गरज. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू लेग साईडला घुमवलाय, शतरक्षक होते त्या साईडला, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल, 1 बाउन्स, चौकार. सामना रंगलाय मैदानावरती. 2 चेंडूवरती 2 षटकार लागावायचे आहेत. हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. फलंदाजाला थोडी दुखापत होते. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जायचं लवकरात लवकर. सामना पूर्णपणे झुंकलाय भाईजान 11 या संघाच्या बाजूने. 1 चेंडू आणि 12 धावेची गरज. एखादा चमत्कारच या मॅचला वाचू शकतो, नाही तर पूर्णपणे सामना भाईजान 11 या संघाच्या बाजूने झुकलेला आहे.
एक चेंडू आणि 12 धावा. एक चेंडू 12 आणि हा चेंडू मात्र डॉट. आणि भाईजान 11 हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचा हार्डलक. तर यापुढील होणारा सामना असेल NSG कुळगाव विपक्ष मिताली 11 कासगाव. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अप्पू. अप्पू